नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रफुल्ल आणि काही व्हिडिओ आता तुम्ही हे बघा, हे व्हिडिओ बघा आता, मग आपण याच्यावर बोलू. झूठ की जमीन पर फरेब के सारे घर इनमें तुम्ही हे व्हिडिओ बघितला असाल, गणपती बाप्पाचे दरवर्षी असे भरपूर सारे व्हिडिओ जातात. गणपती विसर्जन झालं ना, तुम्ही इंटरनेटवर, यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती जिथं वाईट तिथं सर्च करा गणपती विसर्जन व्हिडिओज. त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं प्रॉपर चांगल्या पद्धतीने विसर्जन होत नाही. पण काही व्हिडिओ काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने विसर्जन होतं, पण काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने विसर्जन होत नाही. आपण 10 दिवस गणपती बाप्पाला आणतो आपल्या घरी, पण त्यांचं प्रॉपर तुम्ही विसर्जन का बरं करीत नाही? जर आपण एखादी मूर्ती 2,000-3,000 रुपयाची घेतो गोष्टी, ती फक्त आपली श्रद्धा फक्त 10 दिवसच का इंस्टाग्रामवर स्टोरी टाकण्यापुरती, आणि शेवट विसर्जन करताना काय होतं तुम्हाला? विसर्जन करताना एक चांगल्या पद्धतीने करा ना. असं कुठं पण टाकता, ते पाणी चांगलं आहे खराब आहे काय आहे, त्यावरची एक चांगली पात्र हे राहते पद्धत, त्याच्यावर काहीच नाही बोलणार. पण असं, आणि जर एखादे असं म्हणजे किती किती वाईट वाटतं ते आपण, की किती वाईट आहे, म्हणजे असं किती वाईट गोष्ट आहे की आपण 10 दिवस बाप्पाला सांभाळतो, तुम्ही शेवटच्या दिवशी आज वाईट गोष्ट करतात. शहरामधल्या पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये काय होतंय, ठिकठिकाणी गणपती विसर्जन करण्याची कुंड बांधले राहतात ठिकाण, तळे छोटे छोटे तळे वगैरे केले असतात, तिथं जाऊन प्रॉपर विसर्जन करा. पण कुठं पण नाल्याच्या गटारीच्या पाण्यात वगैरे असं टाकू नका ना. सोशल मीडियावर व्हिडिओ येते, तुम्ही सर्च करा, मी असंच बोलत नाही, तुम्ही सोशल मीडियावर सर्च करा आणि मग आपण त्या विषयावर बोलू. सोशल मीडियावर असं काही पण येतं. तर माझं एक सांगणं आहे की गणपती बाप्पाचं विसर्जन करताना तुम्ही चांगल्या पद्धतीने करा, प्रॉपर नियोजन घ्या आणि मगच विसर्जन करत जा. आपल्याला पुढच्या वर्षी मग बाप्पा आणायचे आहेत, बाप्पा दरवर्षी येतात, पण त्यांचं दरवर्षी आपण चांगल्या पद्धतीने विसर्जन केलं पाहिजे ना. आता शेवटचा दिवस आहे, तर गणपती बाप्पाचं शेवटचं पण शेवट जाताना पण चांगलाच झाला पाहिजे. शेवटचं विसर्जन एकदम मस्त प्रॉपर पद्धतीनेच करा. माझं हे सगळ्यांना सांगणं आहे. बस, धन्यवाद. झूठ की जमीन पर फरेब के सारे घर इनमें रहने वाले तुमको सफेद दिल पत्थर जिम्मा है ये कुदरत का या खता तुम्हारी है क्या आप भी मेरी तरह सोचते हैं कि अगले दिन बीच कैसा दिखता होगा इतने हज़ारों गणपति बप्पा का विसर्जन करने के बाद? चलिए मैं आपको दिखाता हूँ। और ये बीच वो है जहाँ पे सिर्फ छोटे बप्पा का विसर्जन किया जाता है। बीच के हर एक कोने पे बप्पा के छोटे छोटे हाथ, पाँव और कहीं कहीं पे तो पूरे के पूरे बप्पा ही थे। ऐसे देखने में बिल्कुल ही अच्छा नहीं लग रहा था बप्पा को इस तरह, लेकिन क्या किया जाए, हर रिलीजन में, हर फेस्टिवल में थोड़े ड्रॉबैक्स होते हैं, बट उसे देखे बिना हमें ये सोचना चाहिए कि इसे टैकल कैसे करें। तो मैं तो कहूँगा कि आप अपने 3-4 दोस्त को लेकर वहाँ पे जाए, आपसे हो सके जितना उतनी मूर्तियों को लेकर गणपति बप्पा का नाम लेकर उसे साइड में रख दीजिए। थैंक यू। की जमीन पर फरेब के सारे घर इनमें रहने वाले तुमको सफेद दिल पत्थर जिम्मा है ये कुदरत का या खता तुम्हारी है, जो भी है सबब सो है पर सजा हमारी है। थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई, हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई, वाळून उधळतो जीव माय बापा
मेरे चरण धुलन। ये कितना खराब लगता है कि आप लोग वो क्या है वो पीओपी वगैरह में बना लेते हो और फिर उसका विसर्जन होता है। तो अच्छा लगता है कि जब समुद्र पे जाओ तो आधा गणेश यहाँ पे पड़ा है, गणेश जी की सूंड यहाँ पे पड़ी है, पेट वहां पे पड़ा है, सर वहां पे पड़ा है, और जब जा रहे हो तो आपका पैर उनके ऊपर लग रहा है। अच्छी बात नहीं है। तक उमल
है।